तर काय आता आम्ही आलो आहे फोटो एक्झिबिशन सेंटरमध्ये. काय फोटो आलो आहे का आतमध्ये? हां व्हिडिओ आलो आहे. अँड दिस इज चार्जर अँक. ए आम्हाला 150ला पडली मसाला. मी 150ला घेतली ना, 100ला भेटली मसाला. दोनशेला घेतलं. तुम्हाला स्वस्त भेटलं. नाही नाही नाही, आता फसवताय हो, आता माणूस फसवतोय. नाही घेतलंच नाही तुम्ही. काय कधी पण याल. हे बघ हे ऍक्च्युली काय झालं होतं आणि काय होतं, मोमोज वगैरे हे ते सर्व. मोमोजची स्टार्टिंग. फर्स्ट सेटअप कॅम्प हे होतं ना. रेफ्युजी लोक जेव्हा आले, नेहरूजींनी त्यांना इकडे आणलं, त्यानंतर हे लोक कसे राहिले आणि इथे येऊन त्यांच्याकडे एक टास्क होतं की चला तुम्हाला राहायला कॅम्प आहे, एक टेंट टाईप मध्ये त्यांना म्हणून दिलं. मी इथे येऊन करणार काय, तुला जर मी इथे उद्या टेंट मध्ये ठेवतोय तर तिथे करणार काय. तर त्यांनी म्हणजे सर्वांना एक स्किल होतं त्यांच्यामध्ये. त्या स्किलमध्ये आणि पहिल्यांदा बेसिक नीड्स असतात आपल्या, त्या नीड्स प्रमाणे यांना ब्लँकेट झालं, अन्न वगैरे त्या गोष्टी केल्या. म्हणजे शेल्टर पहिल्यांदा त्यांचं कॅम्पचं केलं. हे चायनातून इकडे आलते का सर आपल्याकडे? टिबेटियन रेफ्युजी सेंटर. हे आफ्टर आपलं इंडिपेंडन्स यांच्यामध्ये क्लॅशेस चालू होते. यांच्यावरती अत्याचार होत होता. तेव्हा जवाहर नेहरूंनी यांना इकडे आणलं. हे ओव्हरऑल आता त्यांनी इकडे आले टिबेटियन, आणि त्यानंतर ओव्हरऑल हे बघा नेहरूंनी त्यांना आणलेलं आणि त्यांचं एक हे पण लावलेलं आहे. म्हणजे त्यांना हे पन्हा दिली. एक अनाथ आश्रम सारखं कोणतंही यायचं रिहॅबिलिटेशन सेंटर सारखं. हा काइंड ऑफ. हे बघा त्यांना इथे वर्क शिकवलं, कसं काय करायचं, काय करायचं. त्यांना हे इकडे फॅक्टरी वगैरे आहे, त्या साईडला अजून एक कार्पेंटर आय थिंक असे आहे सर. टेलरिंग आणि लेदर वगैरे. तिथं म्हणजे फेब्रुवारी मार्च मध्ये फंक्शन असतो का यांचा? हो हो. राजीव गांधी सेंटर. यांना इक्विपमेंट दिले. हे बघ ही शॉल विविंग आणि हे पॅडल वर इमिडिएट आफ्टर इंडिपेंडन्स. हा हे 59 वगैरे असं आहे. 59 60 बघा. इथं लागतं उभाचे कपडे लागतच नाही इथं. कार्पेट वेविंग अँड ड्रीमिंग. ते पण प्राईम मिनिस्टर होते. लेट प्राईम रॉयल राऊंड ऑफ पेशंट चेकिंग वगैरे त्यांना इकडे आणल्यानंतर त्यांचं ऍक्लिमेटायझेशन सर्व त्या गोष्टींचं पण त्यांना हे करायचं होतं. म्हणजे इंडियासाठी ऑप्शनल गोष्टी होती ना सर, असं मॅन्डेटरी नव्हतं काय. नाही इंडियाचा करार झाला होता. करार वगैरे काहीच नव्हतं. नवीन असे बोलले. हा बघा, हा होता वूल स्पिनिंग सेक्शन. म्हणजे आपण जर बोलतात सरकार बोलू शकतो. हे बघा इथं तुम्ही बघू शकता सगळ्या रेशीम काम केलेलं हाताने इथं. हे स्टॅम्प आहे सगळे. हे स्टॅम्प आहे. ओरिजिनल स्टॅम्प आहे सर. हो हो हो. डाय प्रिंट. ते बघा तिकडे एक मशीन सगळे स्टॅम्प आहे इथं. टाइम सेक्शन. म्हणजे यांच्याकडे बऱ्यापैकी सर्व गोष्टी आल्या होत्या. वेविंग पासून, लाईट पासून, फ्रीज पासून बेसिक जेवढ्या गोष्टी. म्हणजे खरं तर तुम्हाला इथं तिबेटची आणि जी आपली आहे तो ते सगळी माहिती दिली इथं. शोध आहेत जे त्यावेळी होते जुन्या काळात.
नाही म्हणजे 1900च्या काळात किंवा 20व्या शतकामध्ये तेव्हा अशा यांचे शूज होते. आता हे बघा इथून हत्यार आहेत त्यांची जे त्या काळात यूज केले होते. हे जुन्या साहेबचे खिडकी आणि हे होते त्यांचे काय हे होते. भाई थोडचा हात अरे तर मुंबईचा बघून दाखवलं वाटतं या दोघांनी. वरती पण आहे. हे वर्धात आहे. नरेटा हे लंडनला पण आहे. आम्ही मला तो हा होता तिथं मी गेलो लॉर्ड बुटांचं यांचं टेम्पल्स. आम्ही तिथून बाहेर होतो आणि तिथं वरती अजून एक आहे पगोडा तिथं चाललो आहे. तर तुम्ही बघितलं असाल मी जे फोटो मी तुम्हाला दाखवले तिथं ते होते सगळे पगोडा होते म्हणजे जे कुठं कुठं आहे आपल्या भारतामध्ये बाहेर देशामध्ये कुठले असे नावाजलेले असे मोठे मोठे आहेत पगोडा त्यांची सगळी माहिती दिली तिथं. मग ते कसे होते ते सगळे दाखवले. आता बघा हा वरती पण आहे तिथं चाललो आहे आम्ही. हा थोडा चढणमधलं आहे भारी जाऊ. आणि इथूनचं नजारा बघितलं तुम्ही सांगा असं बाहेर ठेवलं इथं सगळे प्लांटेशन हे सगळं प्रॉपर ठेवलं एकदम म्हणजे ना जास्त प्लांट आणि ना कमी एकदम प्रॉपर मॅनरमध्ये सगळं ठेवलं इथं. मग सांगू इच्छितो की मग अशी आम्ही जुन्या प्लेसमध्ये गेलो तिथं जे व्हील सेंटर तिकडं आम्हाला थोडा वॉर्म वाटत होतं. मग इथं आलो थोडा असा मला कूल आठवण थंडी थंडी वाजते. आणि हा बघा बघा नाईस प्लेस आहे इथं फुल जागा पण आहे पब्लिकला थोडा तुम्ही फोटो घ्यायला. शेवटचा दिवस दार्जिलिंगचा पण भारी दर्शन झाले. आणि इथपर्यंत एंट्री आहे. शोज यार इथून आहे शिवाची मूर्ती. वरती बघा तुम्ही बघू शकता कसला हवा भारी होतो इथून. ओके इथून वाटलं बरं आहे इथून बाजूला आहे काय घ्या पहिले बरं जाऊन मारे बरं आपण शिडवर जाऊया.
तर चालले पुढे अजून तो बोलतो तुम्हाला राऊंड वाटते. तर मित्रांनी अजून ज्याने कोणी सबस्क्राईब केलं असेल प्लीज जायचं सबस्क्राईब करून टाका. आणि जर तुम्हाला नक्की माझा ब्लॉग आवडला असेल आतामध्ये काय ते तर प्लीज लाईक आणि शेअर करू. आणि जर तुम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला की कसं वाटलं आहे माझे ब्लॉग्स कसे वाटले ते सगळे. आणि प्लीज शेअर करा माझ्या एवढं आहे. तर आता एक राऊंड झाला आपला. आता वरती जाते बघू आता वरती कसे प्लेस आहे. अजून थंडी भारी इथं बघा तुम्ही मागं बघू शकता फुल फॉग आहे.